ह्या बाळाला डॉक्टरकडे न्यायचे आज. परवा अंशुलचा नंबर होता, आज तक्षचा आहे. आणि त्याच्यानंतर ह्यांना हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आज तुम्हाला दिसेल मी बनवते ज्वारीच्या भाकरीचे तुकडे. आणि हे बनवण्याचं रिझन असं की आम्ही दहीहंडी बघायला गेलो होतो. त्या दिवशी तुम्ही जेवण बनवून ठेवलेलं, तुम्ही तो व्लॉग पाहिलाच असेल. तर ह्या तिघांना पण इच्छा झाली बर्गर खायची, तर तेच घेऊन आले. आणि त्याच्यानंतर ह्या भाकरीला कोणी हातच नाही लावला. तर ते सगळं तसंच राहिलं जेवण त्या दिवशी बनवलेलं. आता म्हटलं शिळी भाकरी तर हे कोणी खाणार नाहीत आणि आपण टाकून तर असं देऊ शकत नाही. त्याच्यामुळे विचार केला मस्त ह्याचे तुकडे बनवूया. कारण आपण पहिलं तर असे तुकडे वगैरे म्हणजे आता एवढं कोणी बनवतं नाही बनवत माहीत नाही मला, पण मी पण खूप दिवस झालं बनवलेले. तर छान लागतात, मस्त टेस्टी लागतात. तर म्हटलं एकदा आता करून बघूया, मुलांना पण खायला घालते, बघूया त्यांना कसं वाटतंय. तर म्हणून घेतलेत बनवायला. तर इकडं छान मी आता ही भाकरी बारीक करून अशी थोडी मिक्सरला पण फिरवून घेतली आणि थोडंसं पाण्याचं असं शिपडून पाणी त्याच्यावरती भिजायला ठेवलं आहे थोडंसं, ते जास्त पण नाही टाकायचं. त्याच्यानंतर काहीच नाही, सिंपल कांदे मोठे मोठे छान 2 कांदे घेतलेत, भरपूर कांदा घालायचा आहे, कोथिंबीर आणि तिखटवाली झणझणीत मिरची घ्यायची काळीवाली. कारण भाकरीला मग ते थोडं जास्त तिखट पाहिजे भाकरीसोबत, म्हणून. चपातीचे केलं तर लाल मिरचीचे करते मी, लाल मिरची पावडर. तर भाकरीचे बनवताना हिरवी मिरची घालायची आणि चपातीचे तुकडे बनवताना लाल चटणी घालायची, आपली घरी कुटलेली असते ना लसूणची ती. तर मस्त कढई तापायला ठेवली आणि हे दुसऱ्या कढईमध्ये तेल आहे, थोडंसं तळलेलं राहिलं होतं. तर म्हटलं ते भाजीला वगैरे टाकून काही उपयोग नाही आहे, कारण ते तरी वगैरे येत नाही भाजीला, म्हणून तुकड्यांसाठीच मी आता वापरून घेणार आहे. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत झणझणीत तुकडे बनवणार आहे आज. आणि ह्या सगळ्यांना पण खायला घालणार आहे, कारण ह्यांना रात्री जेवण बनवलेलं असताना ह्यांना बर्गर खाऊ वाटलेला. तर आज शिळे तुकडेच, मग आता काय पर्याय नाही आहे. तर घेतले तेल टाकून. आता मस्त थोडंसं मोहरी वगैरे टाकायची, मोहरीच टाकायची, मला जिरे आवडत नाही जास्त करून, त्याच्यामुळे मी जिऱ्याची फोडणी देत नाही कुठल्याच जेवणामध्ये जास्त. असं धपाटे वगैरे असं काही बनवायचं असेल ते मिरचीमध्ये वाटते, पण फोडणी देताना मी म्हणजे जिरे नाही घालत. तर मोहरी टाकून घ्यायची आणि बाकी काही नाही, मस्त पोह्यासारखी प्रोसेस करायची, तुम्ही पण पाहालच पुढे. तर तक्षला आवडले बरं का. नंतर जेव्हा मला बनवताना वाटत होतं खातोय की नाही, पण खाल्ले त्याने पण. अंशुलला तिखट जमत नाही तर त्याने नाही खाल्लं, त्याने दुसरं खाल्लं थोडंसं. तर अशा गोष्टी मुलांना पण खायला द्यायला पाहिजे कधी कधी, जे आपण खात होतो लहान असताना. मला असंच वाटायचं, म्हणजे एकदा चपातीचे गूळ घालून तुकडे बनवतात, तुम्हाला माहितीच असेल. तर आमच्याकडे पण बनवत होते लहान असताना, कधी कधी जास्तच म्हणजे चपाती वगैरे राहिली शिळी तर मग बनवत होती मम्मी, आजी असं बनवायचे. तर एक दिवशी चपाती राहिलं होतं खूप, असं मला त्याला गोष्टीला त्या 2 वर्ष झाले असतील, पण आता मला तुम्हाला सांगावंसं वाटलं, तुकड्यांचा विषय निघाला म्हणून. चपाती शिल्लक राहिल्या आणि माझा नेमका त्या दिवशी उपवास होता. तर असं झालं की आता यार ह्या चपात्या टाकून द्यायला लागतील का वगैरे. पण परत डोक्यात आलं, एकदा मुलांना ट्राय तर करून बघूया, आपण गूळ घालून तुकडे बनवले तर खातायत का हे गोडवाले. तर मी केले तुकडे, बनवले मी ते, आणि मुलांना एवढे आवडले गूळ घालून चपातीचे तुकडे की ते म्हणायची, मम्मा चपाती जास्त करून ठेव संध्याकाळी आणि आम्हाला हे दे. आता ती विसरली असतील, मी त्याच्यानंतर एकदा दोनदा दिलं त्यांना, म्हटलं सारखं सारखं नको. मग ते परत त्याच्यावरून असं मन उठल्यासारखं होतं ना, म्हणून जास्त नाही हे करत. पण दिलं होतं 2-3 वेळा करून दिलं. मग त्याच्यानंतर त्यांनी मला हट्टच करायला लागले की तिखट तुकडे बनवते त्याच्यापेक्षा हे गूळ घातलेले खूप छान लागतात.
तर आवडलेलं. आता आज मी फर्स्ट टाईम मी भाकरीचे तुकडे बनवणार आहे, कारण भाकरी एकतर बनवतच नाही मी जास्त. बनवली तरी काय ते 2-3 असं बनवतो, जेवढा खायला म्हणजे आत्ता लागणार आहे तेवढंच. पण आज असं झालं म्हणजे दहीहंडी दिवशी की खाल्लंच गेलं नाही ते. मीच थोडंफार काही जेवले तेवढंच. बाकी हे कोणी जेवले नाही, त्याच्यामुळे ते राहिलं जरा. आणि झाले तुकडे तर रेडीच झाले. आपण बोलत बोलतच बघू शकता. कांदा परतून घेतला, मिरची घातली, हळद घातली आणि हे मस्त भिजवलेले तुकडे घातले. छान मऊ होतात. थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला की मऊ होतात छान. आणि त्याच्यानंतर आता मीठ घालून घेतले. मस्त गॅस थोडासा फुल करूनच गरम करायच्यात, परतत राहायचं आहे मस्त. आणि काही नाही, कोथिंबीर घालून घेऊ शकता खायला, लिंबू वगैरे. आणि मी ह्याच्यासोबत ना वांग्याची रस्सी खाल्ली तर एवढं छान लागत होतं लिंबू वगैरे टाकून. खरंच ट्राय करू शकता अशा गोष्टी. म्हणजे वाटतात आपल्याला किती साधं, किती सिंपल आहे, पण खायला खरंच हे खूप छान लागतं. आता आपण जे काही खातो ना, पिझ्झा, बर्गर, वडापाव वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तर ह्याच्यापुढे खूपच म्हणजे एकदम फिक्क्या आहेत. तर तुम्ही खरंच ट्राय करून बघत जा अशा गोष्टी. मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणून मी शूट केला व्हिडिओ आणि दाखवायचा प्रयत्न केला. तर आवडलं तर नक्कीच ट्राय करा. छान वाटणार तुम्हाला पण, कारण माझ्या मुलांना आवडले. आत्ता जी मुलं पिझ्झा बर्गर खातात त्यांना हे तुकडे आवडलेत, तर तुम्हाला पण आवडूच शकतात. म्हणजे प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते, पण ट्राय करायला काय हरकत आहे. तर राहिलीच भाकरी कधी शिल्लक तर टाकून देऊ नका आणि बळच खाण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्याचं असं दुसरं काहीतरी असं वेगळा प्रकार बनवून खा, आवडणार तुम्हाला. तर चला आता झालेत बनवून. घ्यायचं आहे खायलाच आता. मस्त गरम गरम. म्हटलं तर रविवारचा दिवस आहे तरी आज तुकड्यांवरती घालूया, कारण पर्याय नाही आहे. जे आहे ते आपण टाकून देऊ शकत नाही दुसरं बनवायच्या नादात. तर म्हणून हा पर्याय निवडला, बाकी काही नाही. आणि सकाळी नाश्ता तर झालाच होता छान. दुपारच्या टायमिंगसाठी मी हे बनवलं होतं. तर मस्त झालेत तुकडे आणि असे झाले रेडी. त्याच्यासोबत थोडीशी शेव घेतली, एक लाडू घेतला, मम्मीने लाडू बनवून दिलेले. चला आता मी बाहेर चाललो आहे. बाहेर म्हणजे ह्या बाळाला डॉक्टरकडे न्यायचं आहे आज. परवा अंशुलचा नंबर होता, आज तक्षचा आहे. आणि त्याच्यानंतर ह्यांना थोडंसं खेळायला वगैरे घेऊन जायचं आहे गार्डनला. जवळच आहे त्यामुळं सिंपलच आवरून चाललो आहे सगळे, है ना. काय काय होतं तुला? खोकला आणि गरम होते. खोकला आणि गरम होते, थोडासा ताप वाटतोय आणि खोकला येतोय खूप. म्हणजे काय झाले तर पहिले अंशुल आजारी होता, त्याला सर्दी आणि ताप झालेला, आणि त्याच्यानंतर आता ह्याला झालंय त्याच्या वासाने. तर चला डॉक्टरकडे घेऊन जाऊया त्याला. जातो आम्ही आणि नंतर जाणार आहे गार्डनला खेळायला थोडं, है ना. कारण ह्यांना एका पाठोपाठ 4 दिवस सुट्ट्या आल्यात, तर घरात खूप बोर व्हायला लागले आता. आजचे दिवस बाबा आहेत घरी तर जाऊ शकतो बाहेर. उद्याचा दिवस, उद्या पण एक सुट्टी आली आहे, स्कूलवाल्यांनी दिली. तर उद्या तर आहेतच घरातच, आहे की नाही, उद्या अभ्यास. तर चलो बाय बाय. आणि आता आम्ही इकडे डॉक्टरकडून आलो होतो. गार्डनला जायचा प्लॅन होता, पण तिथं हॉस्पिटलला गेल्यावरती तक्षला थोडासा ताप वाढला त्याचा. आणि मग म्हटलं त्याला, डॉक्टरनी सांगितलं पहिले आता औषधं वगैरे देऊन घ्या. मग म्हटलं आता घरी जाऊया, औषधं वगैरे देऊ. तर अंशुल आणि बाबा घरी होते, तर ते दोघं खाली पार्किंगमध्येच म्हणजे खेळवत होते अंशुलला ते. तर ह्या स्केटिंगचे शूज वगैरे सगळं घेऊन आलेला खाली. तर मग तक्षची पण इच्छा झाली की मला खेळू दे. मग त्याला खालीच पार्किंगमध्ये ह्यांनी पाण्याची बॉटल वगैरे आणलेली होती खेळायला. मुलं घेऊन जाताना मी घेऊन जातो बॉटल वगैरे, तर त्यांनी ते बॉटल आणलेली होती, त्यामुळे त्याला खालीच औषधं वगैरे दिली. आणि हे पण म्हटलं की खेळू दे थोडा वेळ, आहे त्याची इच्छा. तर बसलो आम्ही पण थोडंसं पार्किंगमध्ये. म्हटलं आता गार्डनला नको जायला, आणि तोपर्यंत उशीर पण खूप झाला, अंधार झालेला भरपूर. तर मग जेवण वगैरे पण बनवायचं होतं. तर म्हटलं आता एवढंच जे होईल तेवढं शूट तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यानंतर आपल्याला मग मंडेचा दुसऱ्या दिवशीचा वेगळा व्लॉग बनवायचा आहे. तर आजचा व्लॉग थोडासा छोटाच असेल,
जेवढं दाखवता येईल तेवढा प्रयत्न केला आहे. आणि जास्त शूटिंग घेता आलं नाही दिवसभराचं, कारण काय झालं, मुलंच आजारी होते दोन्ही पण, त्याच्यामुळं होईल तेवढंच प्रयत्न केला. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका प्लीज, कारण तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ बघताना पूर्ण बघत जा. तर इकडे ह्यांची मस्ती चालू होती. तक्षनी स्केट्स घातले होते, पण त्यांचं म्हणजे काल पण त्याचे बाबा म्हणत होते, ते खाली घेऊन गेले होते खेळायला त्यांना, मी घरात आवरत असताना. तर ते म्हणत होते ही काल पण अशीच खेळत होती की एकजण सायकल चालवायचा आणि एकजण स्केट्स घालून पाठीमागून पकडून पळायचा. तर ह्या अंशुलला तर सायकल रेटत नव्हती, हा उभा राहून सायकल चालवतो एकदम बळच. तर अशी चालली होती मुलांची मस्ती. त्यांना थोडा वेळ एन्जॉय करून दिलं आणि मग आलो आम्ही वरती. थोडंफार मग झालं, जेवण वगैरे बनवायचं चालू होतं, त्याच्यामुळे काही पुढे बाकी शेअर केलं नाही. तर चला, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.